हाय फ्रेंड्स, तुम्हा सर्वांचं मोनिका क्रिएशन्समध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे। तर तुम्हा सर्वांना माहितीच असेल की आपले आरीवर्कचे फ्री क्लास चालू झालेले आहेत। जर ज्यांना कुणाला माहिती नाही त्यांना सांगते की आपले आरीवर्कचे फ्री क्लास जे आहेत ते स्टार्ट झालेले आहेत। ठीक आहे, ह्याच्या आधी आपण चेन स्टिच कशी घालायची, सुरुवातीची गाठ कशी द्यायची, एंड नट कशी द्यायची पाहिलेलं होतं। हे पॉईंट जे आहेत म्हणजे वेगवेगळ्या शेपला पॉईंट कसे उठून दाखवायचे त्याचा व्हिडिओ झालेला आहे आधी आपला। परत आपली डबल चेन स्टिच, झिगझॅग चेन स्टिच ह्याचे सुद्धा आपले व्हिडिओ शिकवून झालेले आहेत। जर कोणी नवीन असेल, ज्याला कोणाला माहिती नसेल, तर त्याने आपल्या चॅनलवरती जाऊन आधीचे जे एपिसोड आहेत ते बघायचे आहेत। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे बीट वर्क कसं करायचं। ठीक आहे, तर आज आपण हेच बघणार आहोत की बीट वर्क हे कसं करायचं। तर त्याच्यासाठी मी इथं साहित्य ठेवलेलं आहे। तर हे बघा, तुम्ही बघू शकता, हे आहेत बीड्स। हे माझे 4 mm चे बीड्स आहेत। ठीक आहे, तुम्ही बघू शकताय, हे बघा, हे 4 mm चे बीड्स आहेत। आपल्याला नेकला डिझाईन वगैरे फक्त सिंगल बुट्टा करण्यासाठी 4 mm चा मणी लागतो। तर ह्याची लोडिंग कशी, म्हणजे ह्याची स्टिच कशी करायची हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। आणि ह्याचा असा पूर्ण असा गुंज मिळतो। ठीक आहे, 60 रुपयाला वगैरे तुम्हाला मिळेल। जर तुम्हाला गुंज पूर्ण नको असेल तर असं सिंगल सुद्धा 20 रुपयाला तुम्हाला मार्केटमध्ये मिळतो। आणि हा प्लॅस्टिकचा बीट आहे, तुम्ही बघू शकता, हे बघा, प्लॅस्टिकचा आहे आणि ह्याच्यावरती गोल्डन कलरची कोटिंग आहे। ठीक आहे, तुम्ही व्यवस्थित मार्केटमध्ये जाऊन बघून घ्या, पूर्ण चौकशी वगैरे करून घ्या, कारण ह्याच्यामध्ये डुप्लिकेट मटेरियलसुद्धा मिळतात त्याच्यासाठी। ठीक आहे, आणि आपला हा धागा 423 नंबरचा जरी थ्रेड, ठीक आहे, दलायचीचा आहे, 423 नंबरचा जरी थ्रेड घ्यायचा आहे। आणि आपण घेणार आहोत 24 0.4 mm ची टुलिपची जापान नीडल। ठीक आहे, ही एक घेणार आहोत आपण, आणि आयनची नीडल। ठीक आहे, ही एक लागणार आहे। जर तुमच्याकडे ही आयनची नीडल नसेल तर तुम्ही टुलिपची नीडलनी सुद्धा वर्क करू शकता। आता ह्याच्यामध्ये भरपूर अशी लांब आहे ही सुई, त्याच्यामध्ये भरपूर असे मणी बसले जातात, त्याच्यामुळे आपण वर्क करण्यासाठी ही सुद्धा वापरू शकतो किंवा आपण ही सुद्धा वापरू शकतो। फरक एवढाच आहे की ह्याची जी लेंथ आहे, लांबी जी आहे ती कमी आहे, त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये बीट्स जे आहेत ते थोडे कमी मावले जातात। नाहीतर आपण बीट वर्कसाठी वगैरे ही सुईसुद्धा वापरू शकतो। आता जर तुमच्याकडे जरी थ्रेड नसेल तर तुम्ही आपला पॉलिस्टर थ्रेड किंवा मशीन थ्रेडसुद्धा वापरू शकता। खूप जण तर मशीन थ्रेडच वापरतात बीट वर्क करण्यासाठी, पण मी म्हणजे ज्याच्या सोयीनुसार, ज्याला जास्त सवय असेल जो धागा वापरून तो धागा वापरतात। तर मला आता 423 नंबरच्या धाग्याची सवय आहे, त्याच्यामुळे मी बीट वर्कला सुद्धा हाच जरी थ्रेडच वापरते। तुम्हाला जर ह्याची सवय असेल तर तुम्ही हा सुद्धा वापरू शकता, किंवा तुमच्याकडे जरी थ्रेड नसेल तर तुम्ही पॉलिस्टर थ्रेड, आपला मशीन थ्रेड पण वापरू शकता। हा दोन्हीसुद्धा नसतील तुमच्याकडे तर तुम्ही नायलॉनचा आपला तंगूचा थ्रेड येतो तो सुद्धा तुम्ही वापरू शकता। आणि असं आखण्यासाठी, मार्किंग करण्यासाठी आपल्याला ग्लास मार्किंग पेन्सिलसुद्धा लागेल, आणि धागा वगैरे कट करण्यासाठी कटर, आणि आपल्याला एक शीट लागणार आहे। ही वेल्वेटची शीट असते, माझं कवर निघालेलं आहे याच्यावरचं, तर ही वेल्वेटची शीट लागेल आपल्याला, कारण आपले जे मणी वगैरे आहेत, आपण हे धाग्यातनं आपले मणी सगळे निघाले तर आपण ह्याच्यावरती ठेवून सुद्धा एक मणीने वर्क करू शकतो। मी तुम्हाला दाखवेल नंतर ना, ह्या मण्यांचं सुद्धा वर्क दाखवेल धाग्यातल्या, आणि असे मोकळ्या मण्यांचं सुद्धा वर्क दाखवेल। तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूयात। आता इथे मी आपला जो अखंड गुंज होता तो गुंजातने मी एक सिंगल जो आहे मण्यांचा ते काढलेला आहे। आता आपण थोडेसे इकडे आपल्या वेल्वेट शीटवरती काढून घेणार आहोत, अशा पद्धतीने। ठीक आहे, हे अशा पद्धतीने आपण काढून घेणार आहोत। तर आता मी तुम्हाला ह्याच्यातनं मणी कसे ओवून मग स्टिच कशी करायची व बीट वर्कची ते दाखवणार आहे, आणि ज्यांच्याकडे मोकळे मणी असतील त्या मोकळ्या मण्यातनं पण कसं वर्क करायचं ते सुद्धा मी दाखवणार आहे। तर आता आपण इथे काढून घेऊयात, आपल्याला जेवढे लागतात तेवढे असे आपण साईडला काढून घेणार आहोत। आता काय होतं ना, जेव्हा आपण असं मण्यांच्या गुंजामधनं एक धागा मोकळा करतो, किंवा गुंजामध्ये ना भरपूर असे मणी चिटकलेले असतात एकमेकांना। ठीक आहे, तर ते मणी आपण एक असे नखाने तर तोडू नाही ना शकत, आपण किती तोडणार, आपली नखं पण भरपूर दुखतील। तर त्याच्यासाठी आपण काय करायचं आहे, आपला हा जो धागा आहे हा असा इथे धरायचा, इथे असा,
आणि हा आपल्या निडलला असा असा गुंडाळायचा अशा पद्धतीने. याच्याने काय होतं ना, जे काही आपले, हे बघा आवाज येत असेल, आपले जे काही मणी आहेत एकमेकांना चिटकलेले ते सगळे असे मोकळे होतात आणि आपल्याला एक 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 अशी तोडायची गरज पडत नाही. ठीक आहे, ही सुद्धा ट्रिक तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तुम्ही व्हिडिओ बिलकुल स्किप करत जाऊ नका, कारण मी मध्ये मध्ये तुम्हाला ना छोट्या छोट्या टिप्स वगैरे मी देत राहते. तुम्ही व्हिडिओ स्किप केला ना की तुमच्या ज्या काही टिप्स आहेत त्यासुद्धा तुमच्याकडनं सुटतात. त्याच्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत जावा. तर आता मी तुम्हाला वर्क कसं करायचं ते दाखवते. तर आता व्हिडिओवरती जे कोणी नवीन असेल की त्याला धागा कसा पकडायचा हेच माहिती नसेल, तर त्यासाठी मी पुन्हा एकदा दाखवते. तर आपल्या हा 2 बोटामध्ये आपली जी गाठ मारलेली आहे ती गाठ अशी धरायची, आपला अंगठा आणि आपल्या मधल्या बोटामध्ये असं धरायचं आणि आपल्या अंगठ्याच्या शेजारच्या बोटामध्ये असं गुंडाळायचं. आणि पुन्हा हा जो धागा आहे हा सुद्धा आपल्या ह्या 2 बोटांच्या मध्ये ठेवायचा. आणि हा जो आपला हात आहे हा आपल्या स्टँडच्या असा खाली असणार आहे, तुम्हाला दिसत असेल बघा. असा जसा आपण इथे धरलेला आहे तशाच्या तसा बरोबर स्टँडच्या खाली धरायचा आहे. ठीक आहे. आणि आता निडल कशी पकडायची दाखवते बघा. आपल्या ह्या सुईला जे टोक आहे हे टोक ह्या धाग्यामध्ये अडकवायचं असं आणि वरती खेचायचं, म्हणजे आपल्या इथून कापडातून धागा वरती येतो. ठीक आहे. मी ह्याचा व्हिडिओ बनवलेला आहे, तर तुम्ही पूर्ण सविस्तरमध्ये हवा असेल तर तुम्ही आपल्या चॅनलवरती जाऊन बघू शकता. हे बघा अशा पद्धतीने. आता मी खाली घालणारे हात स्टँडच्या, आपला रीळसुद्धा खालीच आहे बघा, दिसत असेल तुम्हाला. तर आता मी इथे धागा अडकवला आहे आणि वरती खेचला आहे आणि गाठसुद्धा आपली इथं कापडाला टच झालेली आहे. आता मागच्या साईडने एक स्टिच देणार आहोत आपण, जेणे की आपली गाठ जी आहे ती एकदम सिक्युअर होऊन जाईल. आता आपण एक एक मणी जो आहे तो आपण उचलणार आहे. आता मणी उचलताना काय करायचं, सुई ह्या बिळामध्ये घालायची अशी, आणि आपलं जे मधलं बोट आहे त्या मधल्या बोटाने सुई मणी जो आहे तो पकडायचा आणि असा उचलायचा. बघा पुन्हा एकदा दाखवते. आता आपली जी सुईचं तोंड आहे ते आपण ह्या मणीच्या बिळामध्ये घातलं. नंतर उचलताना पहिला मणीसुद्धा सोडायचा, पहिला मणी सोडायचा आणि जो आपला दुसरा मणी आहे तो आपल्या मधल्या बोटाने असा उचलायचा. हे बघा दिसला असेल तुम्हाला व्यवस्थित. मी पुन्हा एकदा दाखवते. हे बघा मणीच्या बिळामध्ये आपण सुई घातली. मग हे जे दोन्ही मणी आहेत ते सोडायचे आणि तीनही मधल्या बोटाने पकडायचे. तुम्ही जेव्हा जेव्हा मणी पकडचाल ना, भरपूर असे पकडचाल, तेव्हा तुम्हाला सगळे मणी सोडायचे आणि जो आपल्याला उचलायचा आहे तिथून उचलायला सुरुवात करायची. बघा सगळे मणी सोडले, मधल्या बोटाने जो आपल्याला मणी उचलायचा आहे तो उचलला. अशा पद्धतीने तुम्ही 1 उचला, 2 उचला, तुम्हाला जेवढे सोयीस्कर पडतील वर करण्यासाठी तुम्ही तेवढे उचलू शकता. आता हे बघा मी परत दाखवते. मणीची जी निडल आहे ती, आपल्या सुईची जी निडल आहे ती मणीच्या बिळामध्ये घातली. ह्या मधल्या बोटाने आपण मणी उचलला, परत मणीच्या बिळात घातली, पहिला मणी सोडला, परत दोन्ही मणी आपण मधल्या बोटाने उचलले. अशा पद्धतीने आपण मणी जे आहे ते उचलणार आहोत. मणी उचलायचं समजलं. आता मी तुम्हाला वर्क कसं करायचं ते दाखवते. तुम्ही 2-2 मणींनी पण वर्क करू शकता, 1-1 मणींनी पण करू शकता. तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही करू शकता. म्हणजे तुम्हाला एकच मणीने कम्फर्टेबल वाटतं आहे किंवा 2 मणींनी, ते तुमच्यावर आहे. आता काय करायचं, आपण जशी चेन स्टिच घालतो तसंच घालायचं आहे इथे सुद्धा. ठीक आहे. आता आपण एक मणी सोडणार. बघितलं तुम्ही मी कसा सोडला आहे, बघा दाखवते तुम्हाला कसा सोडला आहे तो. हे बघा आता आपण एकच मणी धरणार आणि एक मणी आपण सोडून देणार. ठीक आहे. आणि मणी जो आहे तो असा खालचा धागा ओढला की मणी आपल्या पण मागे जातो. मग आपली जी निडल आहे ती बरोबर मणीच्या इथून आपण जो धागा आहे तो खेचून घेणार आहे. ठीक आहे. हे बघा परत एकदा दाखवते. आता आपण जो मणी धरलेला आहे तो त्याच्यावरचं बोट आपण असं काढणार. ठीक आहे. आणि आपल्या कुठल्या तरी एका बोटाने किंवा मधल्या बोटाने किंवा मधल्या बोटाच्या शेजारच्या बोटाने आपण मणी जो आहे तो ढकलून देणार आणि आपला खालचा जो धागा आहे तो असा आपण खालनं ओढणार, जेणे की आपला मणी जो आहे तो मागच्या बाजूला सरकेल. ठीक आहे. आणि आपण लगेच इथे एक छोटीशी स्टिच जी आहे ती देऊन घेणार अशा पद्धतीने.
बघू शकता तुम्ही, थोडासा सुद्धा गॅप ठेवायचा नाही आहे. गॅप जरी राहिला ना की आपल्या वर्कला फिनिशिंग अशी चांगली येत नाही, त्याच्यामुळे गॅप बिलकुल ठेवायचा नाही आहे. आता बघा मी परत 2 मणी जे आहेत ते सुईमध्ये लोड करून घेतलेले आहेत. आता सुई आपली थोडीशी उभी करणार आपण, परत आपण मणी सोडणार. ठीक आहे, एक मणी धरायचा, एक मणी सोडायचा आणि आपला जो धागा आहे तो आपण खालच्या बाजूने खेचणार, जेणे की आपल्या 2 मण्यामधलं अंतर जे आहे ते कमी होईल. आणि मग जिथे आपल्या मणीचा एंड होतोय तिथे आपण छोटीशी स्टिच करून घेणार. हे बघा, सोडला मणी, गॅप संपला, आता आपण छोटीशी स्टिच करणार. हे बघा, अशा पद्धतीने तुम्हाला कुठेही गॅप दिसत नाही आहे. तुम्ही जर गॅप ठेवलात ना तर ते भरपूर लूज असं सगळं दिसतं, वर्क बिलकुल चांगलं दिसत नाही, बिलकुल फिनिशिंग दिसत नाही. त्याच्यासाठी गॅप बिलकुल ठेवायचा नाही आहे. हे बघा, आता मी आणि ना 2-2 असे मणी सोडायचे नाहीत, त्याच्याने वर्क पटपट होतं. पण काय होतं, 2-2 मणी सोडले ना की भरपूर अंतर म्हणजे आपण जेव्हा रिंगचा कपडा काढू ना तेव्हा ते भरपूर मणी हल्ले जातात. त्याच्यासाठी आपण 2-2 मणी लोड करणार नाही आहे. 2-2 मणी आपण शुगर बीट्समध्ये वगैरे आपण सोडतो. ह्या सिंगल बीट्समध्ये मोठ्या म्हणजे 4 mm, 5 mm मणीमध्ये आपण सिंगलच वर्क करतो. म्हणजे सिंगल सोडून, म्हणजे एक सिंगल सोडायचा आणि स्टिच करायचं, एक सिंगल मणी सोडायचा आणि स्टिच करायचा असं. हे बघा, मी परत आता मणी भरला आहे आणि एक सोडला आहे, धागा मागचा ओढला आहे, खालच्या बाजूने मणी ढकलला आहे आणि एक स्टिच केली आहे. खूप सावकाश पद्धतीने शिकवते आहे तुम्हाला मी. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट पण करत जावा, लाईक पण करत जावा आणि सबस्क्राईबसुद्धा करत जावा. ठीक आहे, बघू शकताय मी तुम्हाला शिकवण्यासाठी, मी नेहमीसारखंच म्हणते तुम्हाला, मी शिकवण्यासाठी तुम्हाला थोडंसंच आखलेलं असतं. तुम्हाला भरपूर प्रॅक्टिस करायची असते, त्याच्यामुळे तुम्ही भरपूर असं आखून घेत जावा, जेणे की तुमचा स्पीडसुद्धा वाढेल आणि तुम्हाला वर्कसुद्धा करायला जमेल. हे बघा किती छान असं दिसतंय बघा, कुठेही हालत नाही आहे, बघू शकताय बघा. आणि काय, तुम्ही जेव्हा वर्क तुमचं करून होईल किंवा अर्धवट राहील आणि तुम्हाला काही काम वगैरे असेल तर तुम्ही हा असाच धागा असाच सोडून जायचं नाही. हे असं जेव्हा तुम्ही असा धागा सोडून जाता, त्याला धक्का वगैरे लागला की काय होतं किंवा खेचला जातो तर ना हा असा धागा निघतो. हे बघा, तुम्हाला दाखवले बघा, असं निघतं. तुमचं मग पूर्ण वर्क जे आहे ते निघण्याची खूप शक्यता असते. ठीक आहे, त्याच्यासाठी ना तुम्ही काय करायचं आहे, ही अशा सुई जी आहे ती आपली धाग्यामध्ये अडकवायची आणि असं सोडून द्यायचं कापडामध्ये अडकवून. ठीक आहे, हे बघा, धागा खेचायचा आणि कापडामध्ये निडल घालायची आणि असं सोडून द्यायचं. त्याच्याने आपले बघा वर्क जे आहे ते निघत नाही, कारण आपण इथे सुई कापडामध्ये अडकवलेली आहे आणि धाग्यामध्ये सुई अडकवलेली आहे, त्याच्यामुळे हे बघा अजिबात निघत नाही. तुम्ही जर सोडलं ना तुमचं हे असं सगळं वर्क निघणार असं. तर ही पूर्ण काळजी घ्यायची आहे असे तुम्ही, म्हणून मी तुम्हाला म्हणते तुम्ही बिलकुल व्हिडिओ स्किप करत जाऊ नका. मी तुम्हाला त्याच्यामध्ये भरपूर अशा टिप देत जाते त्याच्यासाठी. कारण कसं होतं ना, आपण वर्क करायला आपल्याला भरपूर टाईम लागतो, एक मणी गुंपत आपल्याला सगळं काम करायचं असतं, त्याच्यामुळे भरपूर असं वर्क करताना वेळ लागतो. आणि असं नाही की आपण बसलोय आपलं लगेच काम झालं आहे असं होत नाही. आपल्याला दुसरंसुद्धा काम असतं, मग हे काम सोडून आपल्याला दुसरं काम करायला जावं लागतं. मग हे वर्क जे आहे ते निघण्याची पण शक्यता असते. त्याच्यामुळे मग ही तुम्ही अशी निडल घालून ठेवलीत ना, मी मगाशी तुम्हाला दाखवली तशी, तर तुमचं वर्क निघतसुद्धा नाही. ठीक आहे, तर आता मी हे पूर्ण वर्क जे आहे ते कंप्लीट करून घेते. तुम्हाला समजलं असेल, समजलं नसेल तर कमेंट करून विचारू शकता किंवा तुम्ही मागे व्हिडिओ पळवून सुद्धा बघू शकताय की मी कशा पद्धतीने वर्क केलेलं आहे ते. हे बघा, आणि एकदा का स्पीड वाढली ना की वर्क करायला पटपट जमतं. आता नवीन असल्यामुळे तुम्हाला इतकी स्पीड नसणार आहे. आता एंड नॉट कशी द्यायची आपण इथे तुम्हाला परत दाखवते. हे बघा, आता मणी सोडला आपण आणि लगेच त्याच्या मणी संपल्या आपण स्टिच केली. आता आपण एंड नॉट कशी देणार,
तर थोडंसं पुढच्या साईडने आपण अजून एक स्टिच घेणार आणि मग एंड नॉट जी आहे ती देऊन घेणार. हे बघा, ठीक आहे, कळाले. बघा तुम्ही फिनिशिंग बघू शकता किती छान आली आहे. तुम्ही जर इथे 2-2 मणी ॲड करत करत वर्क केलं ना, 2 मणी ॲड करून मग चेन स्टिच, 2 मणी ॲड करून मग चेन स्टिच, बिलकुल असं फिनिशिंग दिसत नाही आणि ते मणीसुद्धा रिंग काढल्याच्या नंतर ना हलतात. तर तुम्ही एक एक मणी लोड करूनच एक एक मणी घालायचा मग स्टिच करायचं, एक मणी घालायचा मग स्टिच करायचं. असं केलं की तुमच्या वर्कलासुद्धा भरपूर असं फिनिशिंग येतं. ठीक आहे. तर आता मी तुम्हाला ह्या मण्यांमधनं कसं सुईमधून म्हणजे सुईमध्ये कसं घालायचं हे मणी हे दाखवते. तर आता आपण काय करणार आहे, आपण ह्या 2 बोटामध्ये असा आपला जो धागा आहे तो धरणार आहे. ठीक आहे, इकडं असा, हे बघा. आणि ह्या 2 बोटांनी आपण हे उरलेले जे मणी आहेत मागचे ते धरणार आहे आणि ह्या 2 बोटांनी आपण आपला धागा पकडणार आहे आणि आपली जी सुई आहे ती अशी मण्यांच्या बिळामध्ये आपण घालणार आहे. जेवढे बसता येईल तेवढे बसवा. तुम्हाला जर 2-2 बरे वाटत असतील की नाही मी 2च घालूनच वर करू शकते किंवा एकच तरी पण चालेल. आणि असा खेचून घेणार आहे. ठीक आहे. आता हे असं अडकावून ठेवायचं, असं आपलं हे गाठ वगैरे मार्जीपर्यंत आपण हे असं अडकावून ठेवायचं कपड्यामध्ये सुई. आता हे मणी आपण वर्क करेपर्यंत आपले हे मणी असे सांडणार. ह्या दोऱ्यातनं आपले मणी जे आहेत ते बाहेर येऊन सांडतील. त्याच्यासाठी आपण हे मणी एका मणीला आपण गाठ मारून घेणार आहोत. हे बघा, अशा पद्धतीने तुम्ही 2 पण मारू शकता किंवा 1 पण मारू शकता. अशा पद्धतीने म्हणजे आपलं वर्क होईपर्यंत आपलं मणी सांडणारसुद्धा नाहीत. ठीक आहे. हे बघा, कसंही पडलं तरी काही हरकत नाही आहे बघा, कारण मणी सांडणारच नाहीत आपले त्याच्यासाठी. ठीक आहे. तर आता मी 2 मणी जे आहेत सुईमध्ये ओवून घेते. हे बघा, आता मी 2 मणी जे आहेत डायरेक्ट सोडले आणि मी जिथे आपल्या मणीचा एंड होतो आहे तिथेच मी चेन स्टिच केली. ठीक आहे. परत 2 मणी सुईमध्ये फिल केले आणि जरी थ्रेडमध्ये सोडले. परत मी मणीचा जिथे एंड होतो आहे तिथेच स्टिच केली. अगदी सोप्या पद्धतीने शिकवलं आहे, काही अवघड नाही. जर तुम्हाला चेन स्टिच जमली ना तर तुम्हाला हळूहळू सगळ्या प्रकारचं वर्कसुद्धा करायला जमतं. आता मी इथे एंड नॉटसुद्धा घालून घेते. आता तुम्ही फरक बघू शकता. हे बघा किती हलत आहेत हे मणी. हे बघा किती गॅपसुद्धा दिसतो आहे बघा. पण तसं ह्या मण्यांमध्ये दिसत नाही आणि हलतसुद्धा नाही आहेत हे मणी. हे बघा, आणि हे मणी भरपूर हलत आहेत. हे बघा, जेव्हा तुम्ही रिंगचा काढचाल ना तेव्हासुद्धा हे भरपूर मणी हलणार आणि असे इकडे किंवा इकडे असे सरकतात. हे बघा आत्ताच किती हलत आहेत हे, आणि हे नाही हलत आहेत कारण हे आपण एक मणी मग चेन स्टिच, एक मणी मग चेन स्टिच असं केलं आहे. इथे आपण तसं नाही केलं. इथे 2 मणी मग चेन स्टिच, 2 मणी मग चेन स्टिच. ह्याच्यामध्ये काय होतं, वर्क जे आहे ते पटपट होतं आणि ह्याला थोडा वेळ लागतो, पण फिनिशिंग ह्याच्यामध्ये भरपूर अशी येते. ह्याच्यामध्ये इतकी फिनिशिंग दिसत नाही. आत्ता दिसत असेल काहींना, पण जेव्हा तुम्ही रिंगचं काढचाल ना तेव्हा तुम्हाला फिनिशिंग अजिबात दिसणार नाही. कारण आत्ता कपडा जो आहे तो घट्ट आहे. रिंगचा काढेल तेव्हा कपडा आपला लूज पडतो, तेव्हा हे मणीसुद्धा लूज पडतात आणि इकडे थोडे हललेले असतात. ठीक आहे. तर आज मी तुम्हाला टिप्ससुद्धा सांगितलेल्या आहेत. बीट वर्क कसं करायचं ते सुद्धा सांगितलेलं आहे. ठीक आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, दुसऱ्यांनासुद्धा शेअर करा, जेणे की त्यांनासुद्धा फ्रीमध्ये आरी वर्क शिकता येईल. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवीन व्हिडिओसाठी पुन्हा भेटूयात.